जय श्रीराम माहुल ह्यांच्याकडून सर्वप्रथम फलंदाजीसाठी आले आहेत. स्ट्राइक एंडला असेल हितेश, नॉन स्ट्राइक एंडला असेल चंद्रकांत. प्रथम गोलंदाजी करण्याचा भार मात्र घेतलेला आहे तो असेल गौतम. बोला टाक. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर एक धाव, एक धावेने श्री गणेशा होतोय. ह्या आजच्या दिवसातल्या तिसरा मॅचचा पहिल्या इनिंग मधल्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव परिपूर्ण श्री गणेशा होतोय, बोनी होतोय हितेश यांच्या माध्यमातून. चंद्रकांत ह्यावेळेला स्ट्राइक एंडला. डावखुरा फलंदाज असेल गोलंदाज गौतम. पहिला चेंडू एक धाव मात्र दिला गेला होता, एक धाव खर्च केली होती. लेफ्टी रायटी हे कॉम्बिनेशन असल्या कारणाने सातत्याने फील्ड मात्र चेंज करावी लागते, थोडस लाईन लेन मात्र चेंज करावी लागते. ते करेल का तोच गौतम दुसरा चेंडू घेऊन ह्यावेळेला चंद्रकांत यांच्यासाठी. ह्यावेळेला बॅटिंग चेंडू होता, ऑफलॉंगच्या दिशेने गेला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषा पार, परंतु नाही. थोडस मैदान मात्र स्लो असल्या कारणाने दोन धावा परिपूर्ण मात्र झालेल्या आहेत चंद्रकांत यांच्या बॅटीमधून. आणि धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर मात्र लागल्या गेल्यात. चेंडूची सांगता झाल्या आतापर्यंत 2 चेंडू झाल्यात, इकडे 2 दिले. पुन्हा एकदा सज्ज असेल चंद्रकांत. ह्यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू चंद्रकांतला मात्र समजला नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली गौतम यांच्या माध्यमातून. 3 चेंडूची आतापर्यंत सांगता झाली. पुन्हा एकदा सज्ज चंद्रकांत. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र मिळवल्या होता. त्यानंतर दुसरा चेंडू चकवा चेंडू होता, फसवा चेंडू होता, डॉटने सांगता झाली. तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तो चंद्रकांत. यावेळेला लेगच्या दिशेने मारला चेंडू, मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू, सफल करतोय सीमारेषा पार. हाला दर्जेदार षटकार. 6 धावसंख्या फ्लाय होते, धावा होत्या त्या 9. पहिला षटक मार्गस्थ. पहिल्या षटकाचा जर विचार केला आतापर्यंत 4 चेंडू झालाय. 4 चेंडूचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर 1, दुसरा चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर चौथा चेंडू कणखणीत चंद्रकांतच्या बॅटीतून दर्जेदार षटकार बघायला मिळाला. 5वा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा स्लोअर पद्धत चेंडू होता, मात्र ह्यावेळेला स्टंपची चुंबन मात्र घेणारा बाद व्हावं लागेल चंद्रकांत या फलंदाजाला. आणि ह्यावेळेला 5 चेंडू परिपूर्ण होत आहे, 1 गडी बाद होतोय. धावफलक स्थिर 9व्या धावसंख्येवर. बघा चंद्रकांतची जागा घेण्यासाठी कोण येतोय. चंद्रकांतची जागा घेण्यासाठी आला आहे तो कैलास. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू, लास्ट बॉल लास्ट गेंद रहेगी इस पहली ओवर की. सामना करेंगे कैलास. देखिए गौतम किस प्रकार की गेंद डालते हैं इस बार. पावरफुल और सक्सेसफुल 6 रन पहली गेंद पर. क्या शॉट था, कैलास की बैट से निकला हुआ. स्कोर हुआ 15 रन. 1 विकेट के बाद 1 ओवर खत्म हो गई इस बार.
आलेल्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की श्री गणेश मित्रमंडळ धावगेपाडा आयोजित हा धावंगादेव चषकच्या माध्यमातून सर्व खेळाडूंचे, क्रीडा रसिकांचे तसेच आलेल्या पाहुण्यांचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेवणाचा आनंद घ्यायचा आहे, जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. तर पुन्हा या मैदानाकडे दुसरं षटक मार्गस्थ. ह्यावेळेला चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. चेंडूवर फिंगर मात्र रोल केले होते. एक धावेवर समाधान मानावं लागेल. फलंदाज हितेश आणि कैलास यांच्या माध्यमातून एक धाव धावफलकावर लागते. धावाचा विचार केला तर 15-16 धावा धावफलकावर लागल्या. दुसरा षटक मार्गस्थ. पहिला षटक मात्र महागडं ठरलं होतं गौतम यांचं, परंतु ह्यावेळेला पुन्हा एकदा बाबू ह्यावेळेला थोडासा खराब थ्रो बघायला मिळाले. लेगलॉंगच्या दिशेने असलेला पांढरी जर्सी परिधान केलेला, परंतु एक धावावर समाधान मानावं लागेल. ते म्हणजे कैलास आणि हितेश यांना. आणि धावफलकाचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल. 8 ते 10 पावलाचा रनअप. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय बाबू. ह्यावेळेला शॉर्ट बद्दल चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू. आणि ह्या वेळेला गच्चाळ क्षेत्ररक्षण, परंतु कव्हर मात्र चांगल्या असल्या कारणाने थोडंसं फंबलिंग मात्र बघायला मिळालं. आणि धावेचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर पूर्ण लागल्यात आणि धावा झाल्यात त्या 20. चौथा चेंडू पुन्हा एकदा. वेळेला थोडसा मिस टाइम स्ट्रोक होता, म्हणतो एक धाव परिपूर्ण होईल. एक धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावफलक हलते. धावा होत आहेत त्या 21. पाचवा चेंडू पुन्हा घेऊन येतील बाबू. ह्या वेळेला स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कैलास. कोणाचा स्ट्राईक हितेश. आणि ह्या वेळेला शॉर्ट पद्धत चेंडू. यस आ बेल मुझे मार ह्या पद्धतीचा चेंडू होता. खराब चेंडूचा योग्य असा वापर मात्र करताना दिसला, तो म्हणजे हितेश. 6 धाव फलक फ्लाय होते. धावा होत आहेत त्या 27. एक चेंडू येणं बाकी दुसऱ्या षटकातील. एक चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा स्ट्रेटला गेला चेंडू. चेंडू ह्या वेळेला चेंडू खाली असेल ऑफलॉंगच्या दिशेने असलेला खेळाडू, परंतु ह्या वेळेला चांगला जजमेंट मात्र बघायला भेटला नाही. 2 धावेवर समाधान. 2 षटक समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 29, म्हणजे 14.50 ची सरासरी मात्र गाठली गेली. पाणी द्यायचं, पाणी. 2 ओवर का खात्मा इस समय हुआ है और रन्स स्कोरबोर्ड पर लगे हैं 29. 14.50 की सरासरी इधर पूरी करते हुए जय श्री राम माहुल टीम तिसरा षटक मार्गस्थ. बॉलर ने पहिला चेंडू वाईटच्या माध्यमातून सांगता झाली. विचार ना कोणाला. ह्या वेळेला चेंडू मात्र हवेत जातोय आणि ह्या वेळेला गच्चाळ स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये खराब क्षेत्ररक्षण करतोय तो गोलंदाज. आणि ह्या वेळेला 2 धावा परिपूर्ण झाल्या. 2 धावेने धाव फलक हलते. धावा होत आहेत त्या 32. बॉलर ने सुमित.
सुमित वैयक्तिक पहिला संघाचं तिसऱ्या षटकातील आतापर्यंत एक लीगल डिलिव्हरी मात्र टाकून झालेली आहेत. दुसरं चेंडू पुन्हा एकदा ह्यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू खाली असेल, क्षेत्ररक्षक मात्र ह्यावेळेला चेंडू जाईल. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. बघूया तिसऱ्या धावेची साठी प्रयत्न करतील का, परंतु नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. त्या दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत आणि चेंडू झाल्यात ह्यावेळेला 2. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुमित तयार आणि फलंदाज सुद्धा कैलास तयार. कैलासचा विचार केला तर वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय आणि ह्यावेळेला लेग लॉंगच्या दिशेने गेला चेंडू, कॉर्नरच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, याच प्रयत्नांना साजेचं यश मात्र येतंय. 2 धावा परिपूर्ण झाल्या. 2 धावेचा जर विचार केला तर धावफलक फ्लाय होतंय, धावा होत आहेत त्या 36. अजूनही 3 चेंडू येणं बाकी ह्या षटकातील. ह्या षटकाचा एकंदरीत विचार केला पहिला चेंडू वाईटच्या माध्यमातून सांगता झाली होती, त्यानंतर सातत्याने 3 चेंडूवर 2-2-2 असे धावा काढल्या गेल्या आणि ह्यावेळेला बॅटिकाली चेंडू होता, फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू होता, परंतु फायदा मात्र घेता आला नाही. 1 धाव बाईटच्या माध्यमातून लागली गेले. 1 36 on the board. 37. इस बार मारना चाहते थे लेग की तरफ, लेग लॉन्ग की तरफ गया हुआ ये गेंद. 1 रन मुकम्मल हुआ. आज 1 गेंद आनी बाकी. तीसरी ओवर की फिर हो गए तैयार कैलास. सुमित फिर से तैयार है. इस बार मारना चाहते थे, दिल स्कूप करना चाहते थे. सूर्य कुमार यादव, तिलक रत्न दिलशान, जॉर्ज बटलर की आठवण कर के देना चाहते थे पब्लिक को, लेकिन इस बार उनके विकेट की पतन हुई. जाना पड़ेगा पवेलियन एंड की तरफ. 3 ओवर की खात्मा हो चुकी है. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड हुए 38. ह्यानंतर होणारा सामना महूल 11 वर्सेस केलवा 11. दोन्ही संघांनी लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये आपली उपस्थिती दाखवायची आहे. हे 1 षटक संपल्यानंतर आपलं लगेचच टॉस होईल, ह्याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा षटक असेल, हाणामारीचा षटक असेल. गोलंदाज नेम सांगायचा आहे सागर. अंतिम षटकचा जर विचार केला, हाणामारीचा षटक असते. लिमिटेड ओव्हरचे सामने आपण खेळतो. अंतिम षटक, शेवटचं षटक, 4 षटकाचे सामने सागर घेऊन आलंय आणि ह्या वेळेला स्ट्राइक एंडला असेल हितेश. ह्यावेळेला पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, लेग लॉंगच्या दिशेने गेला चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धाव परिपूर्ण आणि ह्यावेळेला स्ट्राइक एंडला असेल विरल. विरल आताच नवका फलंदाज आहे स्ट्राइक एंडला. बघा कशा प्रकारे पहिल्या चेंडूवर त्याची सांगता करेल. एक अपेक्षा असेल मोठ्या फटक्याची त्यांच्या संघाकडून. ह्यावेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि स्ट्रेट पंच यस आमच्याकडे वळतायत. दुपारच्या सत्रात कसरत मात्र करतायत आणि 1 धावफलकावर लागले. धावा झाल्या त्या 40. अजूनही 5 चेंडू येणं बाकी ह्या अंतिम षटकातील. 5 चेंडूच्या माध्यमातून बघूया कसा फलंदाज किती मोठे फटके खेळेल. ह्यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, चेंडू गेला 1 बाउन्स, सीमा रेषा पार. 4 ने धावफलकाला फ्लाय होते. धावा होत आहेत त्या 44 रन्स मुकम्मल हुए हैं और 4 गेंदे आने बाकी है. 4 गेंदे शेष है अंतिम ओवर की. फिर से एक बार तैयार सागर और बैट्समैन
विरल भी तैयार है। इस बार विरल पहली गेंद पर एक पावरफुल शॉट जरूर खेला है और इस बार फिर से वही स्क्वायर लेग की तरफ जाता हुआ गेंद, टॉस का बॉस को अभिवादन करता हुआ ये गेंद सीमा रेखा पार। ये लगा 4। 48 रन्स मुकम्मल इस बार हो गए हैं। अच्छी बैटिंग करते हुए विरल एक तरफ और इस बार नॉन स्ट्राइक एंड पर है हितेश। हितेश बताते हुए ये खेल, ये पिच किस प्रकार की खेल चल रही है वो बताते हुए वही फायदा उठाते हुए विरल। 3 गेंदें शेष है। देखिए ऑफ स्टंप की तोड़ से, लेकिन अपना हुनर दिखाते हुए अपने एक प्रामाणिकपणा दाखवताना हा फलंदाज विरलला फक्त एकट्यालाच माहिती होतं की माझ्या बॅटीची मात्र कडा घेतलेली आहे. तो स्वतः मैदानाच्या बाहेर आला. खेळाडू वृत्ती मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवली गेली. विरलची जागा घेण्यासाठी जातोय नीरव. अंतिम 2 चेंडू येणं बाकी. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 48. 2 गेंदे आणि बाकी है. 48 रन्स स्कोर बोर्ड पर लगे हुए. गेंद चेक करते हुए नीरव. 48 ऑन द बोर्ड. लास्ट की 2 गेंदे आणि शेष. देखिए किस प्रकार गेंद डालेंगे सागर. इस बार माना चाहते थे, गेंद जाकर लगी स्टंप को और इस बार खुद आता हुआ काम पूरा किया गेंदबाज सागर ने. नीरव को फिर से आना पड़ेगा. आउट हो गए नीरल. अंतिम गेंद है और इस बार अंतिम गेंद का सामना करेंगे हितेश और नॉन स्ट्राइक एंड पर जाएंगे मिस्टर प्रतीक. स्कोरबोर्ड 49 48. एक गेंद आनी बाकी है. हितेश ओपनर फलंदाज है. हितेश ओपनर फलंदाज. आखिरी गेंद है. देखिए क्या करते हैं हितेश. 48 स्कोरबोर्ड. जरूर लेग लॉन्ग की तरफ गए हुआ ये गेंद इस बार लियोनार्डो मेसी और रोनाल्डो की याद दिलाता हुआ क्रिकेट में लेग लॉन्ग का ये फील्डर और सीमा रेखा पार गेंद गई. 52 रन मुकम्मल हुए. 53 का टार्गेट रहेगा. 52 धावा परिपूर्ण झाल्यात. 53 धावाचं आव्हान असेल ते कादव्य संघाला आणि ह्या वेळेला माहुल 11 वर्सेस केलवा 11 दोन्ही संघाने टॉस का बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. लगेचच टॉस होईल. ह्या सामन्याचं मध्यान्ह झालंय. तर ह्या वेळेला जय श्रीराम माहुल ह्या संघाला विनंती असेल की आपली व्यूहरचना लगेचच रचून घ्यायचं आहे आणि कादव्य आपण आघाडीचे 2 फलंदाज सज्ज ठेवायचे.
हॅलो, हे दोन पंच कोण पकड केलेली आता सांगा मला. हे दोन पंच सांगा. नमस्कार, पुन्हा एकदा येतोय मैदानाकडे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना कादव्य वर्सेस जय श्रीराम माहुल. टॉस जिंकून माहुल या संघाने सर्वप्रथम फलंदाजी केली. 52 धावा धावफलकावर लावल्या. 53 धावाचं आव्हान दिलं गेलंय. आपण जमलोय श्री गणेश मंडळ धावंगापाडा आयोजित पटेल मितना माच्छी समाज असे सामने. जय धावंगादेव केळवा चषक. आज शनिवार, आजचा पहिला दिवस आणि उद्या फायनलचा मोठा दिवस असेल. चौथ्या पर्वामध्ये आपण एकत्र जमलो. सकाळच्या सत्रात आपण दोन पंच पाहिले होते. सकाळच्या सत्रामध्ये आपण दोन पंच पाहिले होते. गौतमजी पाटील, त्यानंतर पटेल, त्यानंतर उपेनजी पटेल, त्यानंतर आजच्या ह्या दुसऱ्या इनिंगच्या पंच म्हणून काम बघतील, क्रॉस पंच असतील मिस्टर महेशजी गोंड आणि स्टेट पंच म्हणून काम बघतील अनिकेतजी उंबरसाडा. एवढ्याला स्ट्राईक एंडला फलंदाज असेल, फलंदाज स्ट्राईक एंडला असेल 7 नंबरची जर्सी परिधान केलेला बाबू आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल केवल. गोलंदाजीचा भार असेल चंद्रकांत. बघूया 53 धावाचं आव्हान कशा प्रकारे पेलतायत ते हे दोन्ही फलंदाज. दोन्ही संघांना ह्या दुसऱ्या सत्रामध्ये ऑल द बेस्ट असेल. पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक आपल्या पॉवर प्लेच्या बाहेर ठेवणे गरजेचं असेल. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करतोय तो चंद्रकांत. ह्यावेळेला स्लोअर पद्धत चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाला मात्र निदर्शनाच काही आलं नाही. हा चेंडू कशा प्रकारे खेळायचा आणि तो विचार करत तोपर्यंत चेंडू मात्र यष्टीरक्षकाने आपलं काम मात्र चोख बजावलंय. पहिला चेंडू निर्धावने सांगता झाली. पुन्हा एकदा बाबू सज्ज. गोलंदाज चंद्रकांत एक 12 ते 13 पावलाचा रनअप उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु स्टेट पंचांना एवढ्याला संधी मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये अवांतरच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर लागले. धावेचा श्रीगणेशचा झालाय. स्कोरबोर्ड मात्र हलतोय. 1 धाव धावफलकावर लागले 1 चेंडूच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल. चंद्रकांत यावेळेला स्ट्रेट लेग लॉंगच्या दिशेने, तिकडे असेल क्षेत्ररक्षक. आपली कामगिरी मात्र चोख बजावतायत अक्षर पटेल. ज्याप्रमाणे हा 2026च्या भारताकडून जे सुंदर असे झेल बघायला मिळाले, ते झेल तेच आठवण करून देताना लेग लॉंगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक आणि बाद होतो यावेळेला शून्यावर बाबू. अवांतरच्या माध्यमातून फक्त 1 धाव धावफलकावर लागली होती. दुसरा चेंडूवर बाबूला जावं लागेल पवेलियन एंडच्या दिशेने. हे 2026 वर्ष भारतासाठी T20 वर्ल्ड कप मात्र जिंकला. हिस्ट्री रिपीट केली आणि तिसरं वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप 3 जिंकणारा कुठला देश असेल तर तो भारत देश ठरला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला तो जसप्रीत बुमराह, ने 4 षटकात 13 धावा देत 4 गडी मिळवले असा जसप्रीत बुमराह. आणि ह्यावेळेला पुन्हा या मैदानाकडे. मैदानाचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाल्यात. 1 धाव धावफलकावर लागली विले अवांतरच्या माध्यमातून आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. बबलूची जागा घेण्यासाठी ह्यावेळेला येतोय. ह्यावेळेला फुलटो चेंडू आवेल मुझे मार ह्या पद्धतीचा चेंडू होता. चेंडू गेला सीमा रेषा पार. स्ट्रेट पंच आम्हाला दर्शवतात. हा आला षटकार. 6 धावफलक खाली धावा होत्यात 7 धावा. खूप सुंदर अशी सुरुवात करून देताना सुमित पहिला चेंडूवर पॉवरफुल हिटर म्हणून का ओळखला जातोय, 1 डाऊन म्हणून मला जातोय. कारण की ज्या संघाकडून आपण बघतोय 1 डाऊन हे मोठे असतात. इंडियाकडून विराट कोहली असतो, पाकिस्तानकडून बाबर आझम असतो, इंग्लंडकडून असतो केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाकडून खेळतो स्टीव्ह स्मिथ,
इंग्लंडकडून खेळतो जो रूट. असे महान मातब्बळ खेळाडू वन डाऊन असतात आणि तोच सुमित दर्शवतोय की मला जय श्रीराम माहुल या संघाकडून वन डाऊन का टाकला जातोय, कारण की पॉवर हिटर आहे. 30 पॉवर हिटर कायम ठेवताना लेगच्या दिशेने गेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. पुढचं काम मात्र पब्लिक करतोय. चेंडू जातोय सीमारेषावर. चौकार. 11 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत 4 चेंडूची सांगता झाल्यात. पहिल्या षटकातून अजूनही 2 चेंडू येणं बाकी. सुंदर फलंदाजी करतोय सुमित. वैयक्तिक 2 चेंडू खेळलाय आणि 500च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय तो सुमित. पुन्हा एकदा सज्ज. एवढा खराब चेंडू होता परंतु पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ थोडस यास पंच मात्र दर्शवतात बॅटची कडा मात्र लागली गेलेली आहे. बाद ठरवला जातोय ह्या वेळेला. सुमित वैयक्तिक 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूच्या माध्यमातून 10 धावा फलकावर त्याला वैयक्तिकरित्या लावता आल्या आणि एकूण धावेचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जय श्रीराम माहुल या संघाकडून अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. फलंदाज असेल गौतम. गौतम फलंदाज गौतम स्ट्राइक एंडला सुमितची जागा घेण्यासाठी. सुमितने आपलं काम मात्र चोख बजावलं होतं आणि ह्या वेळेला चंद्रकांत अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. ह्यावेळेला ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंट स्लिपच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण होतंय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 षटक समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 12. 1 गडी बाद 2 गडी बाद 12 धावा. चंद्रकांत गोलंदाजाची जागा घेण्यासाठी येतोय. पुढील गोलंदाज असेल विराल. गोलंदाज असेल स्ट्राइक एंडला असेल फलंदाज ह्या वेळेला गौतम. गौतम ऑन स्ट्राइक. 26 नंबरची जर्सी परिधान केलेल्या व्यूरचना बघून घेताना ह्यावेळेला गौतम सज्ज. ह्यावेळेला जोरदार फटका मारण्याच्या नादात कुठेतरी हुकतोय चुकतोय मुकतोय. डॉटने सांगता झाली ह्या चेंडूची. धावसंख्या स्थिरावलाय 12 या धावसंख्येवर. 53 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 1 षटक परिपूर्ण आणि 1 चेंडू परिपूर्ण झालाय. ह्यावेळेला फुलटो चेंडू होता. लेग लॉंग काव कॉर्नरच्या दरम्यान चेंडू जातोय 1 बाउन्स. उसळी घेऊन क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून 4 धावा धावफलकावर ऍड होतय. धावा होतात त्या 15. आतापर्यंत दुसरा विचार केला. पहिला चेंडू निर्धाव ने सांगता मात्र झाली होती. त्यानंतर गौतमने कुठेतरी कमबॅक केला. दणदणीत दर्जेदार पॉवरफुल चौकार मात्र लावला गेला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल विरल. फलंदाज गौतम रेडी असेल. ह्यावेळेला बॅटची कडा लागली. यस पुढचं काम यष्टीरक्षक 17 नंबर एबीडी विलस ची आठवण करून देणारा जर्सी नंबर ह्यावेळेला बाद केलाय ते म्हणजे गौतम ह्या फलंदाजाला.
गौतमची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज सागर. सागर ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल, सामना करेल गोलंदाज विरल ह्याचा. विरलने आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाल्या, 3 चेंडूच्या माध्यमातून 4 धावा खर्च केल्यात, पण एक गडी सुद्धा मिळवलाय. तो गौतम नावाचा एक आक्रमक फलंदाज त्यांनी बाद केलाय. पुन्हा एकदा सज्ज विरल. ह्यावेळेला शॉर्टवेदर चेंडू होता, योग्य असा फायदा मात्र घेता आला नाही. एक सर्कलच्या आतमध्ये असलेला क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव परिपूर्ण. एक धावेने धावफलक हलते, धावा होत आहेत त्या 17. 5वा चेंडू विरल. पुन्हा एकदा एक वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. एक दुसरं षटकाचा जर विचार केला तर 8 ते 10 पावलाचं रनअप आहे. 8 उजव्या हाताने गोलंदाजी मात्र करतोय. पुन्हा एकदा तयार, बॅटिकाली चेंडू होता, फायदा मात्र घेता आला नाही. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्याची आवश्यकता असेल का? यस. ह्यावेळेला थ्रो मात्र चांगला होता, परंतु कलेक्शन मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळणार नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावफलक हलते, धावा होत्या त्या 19. 13 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता असेल ती कादव्या संघाला. बघूया, 13 चेंडू आणि 34 धावा. अंतिम चेंडू ह्या षटकातील. ह्यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने, चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आला षटकार. उर्वरित 12 चेंडू आणि 28 ची धावसंख्या. धावाची आवश्यकता म्हणजे 14 ची सरासरी गाठावी लागेल. कादव्य संघाला उर्वरित 2 षटक येणं बाकी आणि 28 धावाची आवश्यकता. 14 ची सरासरी गाठावी लागेल. 2 ओवर आने बाकी और 28 रनों की जरूरत है कादव्य इस टीम को. गेंदबाज है अविनाश. अविनाश देखना पड़ेगा कि किस प्रकार गेंदबाजी करते हैं. 2 ओवर पूरी हो चुकी है, 25 रन्स मुकम्मल हुए हैं. इस बार बैट की बारीक एज लगी और जाना पड़ेगा सागर को डगआउट की तरफ. इस बार सागर की जगह लेने जाएंगे मिस्टर श्याम. 18 नंबर की जर्सी पहने हुए श्याम धीरे धीरे 11 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता. सागरची जागा घेण्यासाठी जातो श्याम. श्याम ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल. मोठे फटके खेळावे लागेल, कारण की 11 चेंडू आणि 28 ही धावसंख्या जर आवश्यकता असेल तर तुम्हाला निश्चितच 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागेल. ते काम श्याम करेल का? आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने केवल गोलंदाज सज्ज. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू. चेंडूच्या मागे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव परिपूर्ण. एक धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेला स्ट्राईक एंडला असेल केवल गोलंदाज अविनाश. अविनाशचा जर विचार केला, आतापर्यंत 2 चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद मात्र केला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एकच धाव मात्र खर्च केली. उर्वरित 10 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 27 धावेची. 10 चेंडू 27 धावा. 10 गेंदे आने बाकी, 27 रनों की जरूरत. इस बार अच्छी गेंद डाली थी,
जाना पड़ेगा। फिर केवल जो ओपनर बैट्समैन थे जिनको टीम की तरफ से उनको जरूरत थी कि केवल अच्छा खेलेंगे केवल है तब तक मैच है, लेकिन थोड़ा सा पीछे जाता हुआ कादव्य संघ, क्योंकि ओपनर फलंदाज जो अभी तक अच्छा काम किया था वो केवल फिर से पीछे जाते हुए एक 4 गेंद खेले उन्होंने, 9 रनों पर जाना पड़ेगा केवल को। केवल की जगह लेने आए हैं मिस्टर राज से देखना पड़ेगा मैदान पर राज करने के लिए उनको एक या 2 बड़े शॉट खेलने पडेगे। लेफ्ट हँड फलंदाज मिस्टर राज ह्या वेळेला स्ट्राइक एंडला असेल। ह्या मैदानाचा जर विचार केला तर डावखुला फलंदाजाला साजेसं मैदान नसते, कारण की वारे हे उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र चांगल्या पद्धतीने साथ देत असतात। हा डावखुरा फलंदाज राज ह्या वेळेला स्ट्राइक एंडला। गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश स्वच्छ। अविनाशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे, एकच धाव मात्र खर्च करून 2 गडी मिळवलेले आहेत। 9 चेंडू येणं बाकी आणि धावा हव्यात त्या 27। ह्या वेळेला या स्टेटच्या दिशेने गेला चेंडू खाली असेल, लेग लॉंगच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक बघायला मिळाला। त्याचा फायदा असा झाला की राज ह्या फलंदाजाला 2 धावा मात्र परिपूर्ण करता आला। 2 धावेने धावफलक हलते, धावा होत आहेत त्या 28। उर्वरित 8 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता। 8 चेंडू 25 धावेची आवश्यकता। बघूया अशा प्रकारे राज करेल तो राज। पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा मात्र घेतली आणि चेंडू समालोचन कक्षाला अभिवादन करणारा, परंतु तत्पूर्वी आला स्लिपच्या दिशेने असलेला क्षेत्ररक्षक। एक धाव फलकावर लागते, धावा होत आहेत त्या 29 ऑन द बोर्ड। 1 चेंडू येणं बाकी आणि 24 धावाची आवश्यकता। ह्या वेळेला लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्नांना साजेसं यश नाही। षटक संपते। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा 29 षटक संपलंय। 6 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे तुम्हाला जिंकायचं असेल तर 4 खणखणीत षटकार मारावे लागेल किंवा 6 दणदणीत चौकार मारावे लागतील। बघा 6 चेंडू आणि 24 धावाची आवश्यकता कादव्य या संघाला। कंपल्सरी चेज असेल हे दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि इतर खेळाडूंनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे। 6 चेंडू 24 धावा। क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं। 24 म्हणजे जास्त धावा नाहीत, निश्चितच जास्त धावा असल्या तरी मात्र 3 ते 4 मोठे फटके आले तर निश्चितच सामना आपल्या बाजूला झुकू शकतो। गोलंदाज प्रतीक आणि फलंदाज ह्या वेळेला स्ट्राइक एंडला राज। यस राज दर्शवतोय, परंतु ह्या वेळेला पायचीत बाद व्हावं लागेल आणि बाद व्हावं लागेल। रिव्ह्यूची सिस्टीम नाहीये। पंच जर रिव्ह्यू घेण्यासाठी इच्छुक असतील तर पंच ठरवू शकतात की रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही, तर त्यासाठी थोडंसं थांबायचं आहे। रिव्ह्यू फलंदाज किंवा गोलंदाज घेणार नाही, तर रिव्ह्यू फक्त आणि फक्त पंच घेतील। पंचांना तसं काय डाऊट वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात। आणि ह्या वेळेला पंच मात्र तटस्थ, पंचांनी आपला निर्णय मात्र माघारी घेतलाय। राज पुन्हा एकदा सज्ज। 5 चेंडू 24 धावा। ह्या वेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, सामना मात्र झुकतोय तो जय श्रीराम महूल या संघाकडे। उर्वरित 4 चेंडू आणि 23 धावा। 4 चेंडू 23 धावा। एक चांगला चेंडू टाकावा लागेल आणि सामना आपल्याकडे झुकावा लागेल। तो गोलंदाज प्रत्येक ह्याला बघूया, प्रत्येक
सुंदर गोलंदाजी करेल अशी अपेक्षा असेल, परंतु तत्पूर्वी अविनाश या गोलंदाजाने सुपर गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 2 गडी मिळवल्या होत्या. तो तिसरा गोलंदाज तो अविनाश. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण त्यांच्या माध्यमातून दिसतंय. आता उर्वरित 4 चेंडू आणि 23 धावा. एवढ्याला मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय लेग लॉंगच्या दिशेने. 1 धाव परिपूर्ण. उर्वरित 3 चेंडू आणि 22 धावा. सामना पूर्णपणे झुकतोय तो जय श्रीराम माहुल या संघाकडे. यानंतर होणारा सामना माहुल 11 वर्सेस केलवा 11. केलवा 11 वॉन द टॉस. आणि काय डिसाइड केलंय ते आपण सांगायचं आहे. फील्ड ह्या वेळेला यस राज तो हमारा सभी जगह है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में, असं दाखवताना राज. आणि उर्वरित 2 चेंडूत आवश्यकता आहे ती म्हणजे 16. 2 गेंद और 16 रनों की जरूरत. 2 गेंद 16 रन. राज लेट आलास पण थेट आलास. एक दंड आणि षटकार मारलाय. बघूया पुढचा चेंडू त्याच पद्धतीचा शॉट खेळतोय का. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये. इस बार राज को भी जाना पड़ेगा पवेलियन एंड की तरफ. राज ની जागा लेवा जाए ये વાર. આદિત્ય એક લાશનો ચેંડુ છે. આદિત્ય કેમ રમે એ જોવા પડશે. આદિત્ય લાશનો બોલ છે. चौकार षटकार मारसे तो और टार्गेट ना पासे जासे. जो आदित्य केम बैटिंग करे. लास्ट बॉल छे. बॉलर छे प्रतीक. सारी बॉलिंग लाखी छे आ प्रतीके. ये बारे ऑफ ना तरफ मारेलो चेंडू. चेंडू गयो. 1 रन परिपूर्ण. आणि विजय थया ते जय श्रीराम. जय श्रीराम माहुल आ टीम नु अभिनंदन छे. ह्यानंतर होणारा सामना माहुल 11 वर्सेस केलवा 11. केलवा संघ टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व्यूहरचना सुद्धा रचून घेतलेली आहे. तर माहुल 11 संघ यांना आमंत्रण केलंय फलंदाजीसाठी.